तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता-बहिणींचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता-बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे, की आता सर्व लाडक्या माता-बहिणींच्या बँक खात्यात 1,500 जमा व्हायला आजपासून सुरू झालेला आहे. म्हणजे आजपासून सर्व लाडक्या माता-बहिणींच्या खात्यात 1,500 जमा सुरू झालेला आहे. तर ते केव्हा जमा होणार आहे? तर ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व लाडक्या माता-बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे 11 वाजल्यापासून सर्व लाडक्या माता-बहिणींच्या बँक खात्यामध्ये जे लाडके माता-बहीण योजनेचा 8वा हप्ता आहे फेब्रुवारीचा, तर तो त्याचे ₹1,500 तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला आजपासूनच सुरू झालेला आहे. तर ते 11 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये कधी पण तुम्हाला मेसेजद्वारा कळवण्यात येणार आहे. पण त्या अगोदर काही आदित्य तटकरे यांनी पुढच्या मार्च महिन्याबद्दलही काय महत्त्वाची माहिती सांगितली आहे, तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर सर्व लाडक्या माता-बहिणींना विनंती आहे, की सर्व लाडक्या माता-बहिणी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व लाडक्या माता-बहिणींनी व्हिडिओवर नवीन असाल तर पटापट लाईक करा. सर्व लाडक्या माता-बहिणींनी लवकर लाईक करायचं आहे. तर चला आपण पाहू, की आदित्य तटकरे यांनी लाडकी माता-बहीण योजनेबद्दल काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर काय माहिती दिलेली आहे तर मी तुम्हाला ती वाचून दाखवतो. तर काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर मी तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे. तर चला आपण पाहू, की ती महत्त्वाची माहिती काय आहे. तर लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केलेली योजना लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू केली आहे. आता एकूण 7 हप्ते लाडक्या माता बहिणींना मिळाले आहेत. पण 8वा हप्ता अजून काही मिळालेला नाही. तर कधी मिळणार 8वा हप्ता? तर महायुतीच्या सरकारने सुरू केली गेलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. म्हणजे जे तुम्ही योजनेचा लाभ घेत आहेत, महायुतीच्या सरकारने सुरू केली गेलेली योजना आहे. तर ती जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. म्हणजे जुलै 2024 पासून सर्व लाडक्या माता बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे. तर आतापर्यंत लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये कुल 7,007 म्हणजे 7 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर कोणकोणत्या लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात ₹7,000 जमा झाले आहेत त्यांनी पटपट कमेंट करायचे आहे. तर लाडक्या बहिणींना 7 हप्ते मिळाले आहेत, पण 8वा हप्ता अजून मिळालेला नाही. फेब्रुवारी महिना संपलेला आहे तरी पण 8वा हप्ता अजून मिळालेला नाही. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी 8व्या हप्त्याबद्दल वाट पाहत होत्या. पण आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे, की आम्ही 7-8 तारखेपासूनच आम्ही लाडक्या माता बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींना आजपासूनच पैसे सुरू झालेले आहेत. बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी काहीच काळजी करण्याची गरज नाही. सर्व लाडक्या माता बहिणींना पैसे मिळत आहेत. तर या पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहू. तर आदित्य तटकरे यांनी काय सांगितलं आहे तर ते आपण तुम्हाला वाचून दाखवतो. तर आदित्य तटकरे यांनी काय सांगितलं आहे लाडक्या माता बहिणींसाठी. तर आदित्य तटकरे 8व्या हप्त्याबद्दल काय माहिती दिली आहे आदित्य तटकरे यांनी. सर्व लाडक्या माता बहिणींनी 8व्या हप्त्याची खूप वाट पाहत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. तर आदित्य तटकरे म्हणत आहेत, की आता सर्व लाडक्या माता बहिणी 8व्या हप्त्याची खूप वाट पाहत होत्या. त्यामुळे आम्ही सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. तर आदित्य तटकरे यांनी सांगितलं होते, की 7 किंवा 8 तारखेला आम्ही लाडक्या माता बहिणीच्या बँक खात्यात ₹1,500 पाठवणार आहोत. तर ते ₹1,500 सुरू झालेले आहेत. त्यामुळे आदित्य तटकरे यांनी खरोखर माहिती दिलेली होती. त्यामुळे आपण सर्व लाडक्या माता बहिणींना जे फेब्रुवारी महिन्याचे ₹1,500 आहेत तर ते सर्व लाडक्या माता बहिणींना मिळायला सुरू झालेले आहेत. बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेले आहेत. तर आपण या पुढची काय महत्त्वाची माहिती आहे ते पाहणार आहोत. चला आपण या पुढची महत्त्वाची माहिती पाहू. तर आदित्य तटकरे यांनी काय सांगितलं आहे लाडकी माता बहिणीबद्दल तर ते आपण तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे. तर आदित्य तटकरे म्हणाले आहेत, की आता सर्व लाडक्या माता बहिणींना बँक खात्यात 8वा हप्ता 1,500 जमा करणार आहोत आणि या योजनेमधून एकही लाडक्या माता बहिणींना वगळण्यात आलेलं नाही. म्हणजे लाडकी माता बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या माता बहिणी जुलै 2024 पासून लाभ घेत आहेत तर त्या सर्व लाडक्या माता बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमधून एकही लाडक्या माता बहिणींना वगळण्यात आलेलं नाही. ज्या लाडक्या माता बहिणींना आतापर्यंत 7 हप्ते मिळाले आहेत, म्हणजे आतापर्यंत ज्या लाडक्या माता बहिणींना 7 हप्ते मिळाले आहेत तर ते सर्व लाडक्या माता बहिणींना हे 8वा हप्ता पण मिळणार आहे आणि या पुढचे पण हप्ते मिळणार आहेत. आणि आदित्य तटकरे म्हणाले आहेत, की या लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार आहोत. ही लाडकी बहीण योजनेचा असाच लाभ सर्व लाडक्या माता बहिणींना मिळणार आहे. आम्ही ही योजना
बंद करणार नाही. तर अशी खूप मोठी महत्त्वाची माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तर आता फेब्रुवारीचा महिना तर तुम्हाला सुरू झाला आहे. तर आता सर्व लाडक्या माता-बहिणी वाट पाहत आहेत, की नवा हप्ता जो म्हणजे मार्चचा जो नवा हप्ता आहे, तर तो कधी मिळणार आहे. तर याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत. तर चला पुढची महत्त्वाची माहिती काय आहे तर ते पाहू. तर पुढची महत्त्वाची माहिती म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर आता सर्व लाडक्या माता-बहिणींना फेब्रुवारीचा महिना आजपासून सुरू झाला आहे. तर आता सर्व लाडक्या माता-बहिणी वाट पाहत आहेत, की मार्चचा महिना आम्हाला कधी मिळणार आहे. म्हणजे मार्चचा महिना पण तुम्हाला कधी मिळणार आहे या सर्व लाडक्या माता-बहिणी वाट पाहत आहेत. तर चला आपण पाहू, की काय माहिती आहे. तर 8 तारखेला फेब्रुवारीचा महिना पाठवणार आहोत आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे ते पण आपण तुम्हाला लवकरच कळवण्यात येणार आहे. म्हणजे जे फेब्रुवारीचा महिना आहे तर तो तुम्हाला 8 किंवा 9 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा करण्यातच येणार आहे. पण तुम्हाला फेब्रुवारी महिन्याची जशी काय तुम्हाला अपडेट येईल तर सर्वप्रथम तुम्हाला आदित्य तटकरे सांगणार आहेत, की तुम्हाला कधी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्या अगोदर तुम्हाला कळवले जाईल, की तुमच्या बँक खात्यामध्ये कधी नवा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता कधी पाठवणार आहोत. पण ते त्या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या माता बहिणींना हे फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे तर त्या सर्व लाडक्या माता बहिणींनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि ज्या लाडक्या माता बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या माता बहिणींना मार्च हप्ता पण हवा आहे तर त्या लाडक्या माता बहिणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जसं का आपल्याला काय माहिती कळेल तसं मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. त्यामुळे जर मार्चच्या महिन्याची पण सर्वप्रथम तुम्हाला माहिती करायचा असेल, की मार्चचा महिना कधी मिळणार आहे. तर कारण 16 किंवा 17 तारखेला मार्चच्या महिन्याची माहिती पण आदित्य तटकरे यांच्यातर्फे कळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला जर अपडेट पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आताच सर्व लाडक्या माता बहिणींनी सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. पटापट सर्व लाडक्या माता बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं. कारण अशीच महत्त्वाची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद. सर्व लाडक्या माता बहिणींना 8 किंवा 9 तारखेपर्यंत सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे जे ₹1,500 आहेत तर ते सर्व लाडक्या माता बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. लाडक्या माता बहिणींना काहीच काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तर व्हिडिओ पाहण्याबद्दल सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद. तर आता पुढची महत्त्वाची माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.